पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर जोडले गेलेले आहेत। भोईटे सर, खरं तर आपण बोलतोय याच विषयी त्यांनी आपल्या पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये सुद्धा म्हणणं मांडलेलं होतं। त्यांच्या मनातली व्यथा व्यक्त केलेली होती की उपोषण करून करून माझं शरीर अक्षरशः पोखरलं गेलंय। आज ही अवस्था आपल्याला बघायला मिळते। गेले 5 दिवस उपोषण सुरू आहे, कुणीही जात नाहीये प्रशासनाकडून। आता त्यांच्या नाकामधून रक्त यायला सुरुवात झालेली आहे। यामिनी, त्याबद्दल मी बोलतोच, पण सर्वप्रथम मला महाराष्ट्र सरकारला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नम्रतेने एक आवाहन करायचं आहे की हा माणूस जगला पाहिजे। शेवटी तो महाराष्ट्राचा मराठी माणूस आहे, लढणारा माणूस आहे। त्याने काही स्वतःच्या स्वार्थासाठी काही बाजार मांडला नाहीये। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष लढणाऱ्या या माणसानं, तुम्ही आता म्हणालात तसं की एपीएमसी मार्केटमध्ये जेव्हा त्यांचं संपूर्ण मराठा जनसागर लोटलेला, त्याच्या साक्षीनं त्यांनी पुढारी न्यूजला जी लाईव्ह मुलाखत दिलेली ओपन फोरम मध्ये, तेव्हा त्यांच्या तोंडून दिसतून बाहेर पडलं। ते म्हणाले, दादा मी आतून पोखरला गेलोय हो, आतून संपूर्णपणे माझे शरीरावर वाईट परिणाम झालाय सातत्याच्या उपोषणांनी। त्यामुळे पुढे मी नेता होईन का तर नाही, मी आरक्षण मिळालं मराठा समाजाला की डोंगरात निघून जाईल, इतकी टोकाची भाषा त्यांनी वापरलेली। नंतर ते मला बोलले की अरे मला बोलायचं नव्हतं, पण मी इमोशनली बोलून गेलो। त्यावेळी त्यांनी जे मांडलेलं, काल सुद्धा आपण ते त्यांच्या लोकांना ऐकवलं। आता जे नाकातून रक्त येत आहे खूपच, म्हणजे काल संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयाचे जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात त्यांनी सुद्धा मांडलेलं होतं, सर्वपक्षीय राजकारण्यांनी थोडासा माणूस म्हणून विचार करावा असं वाटतंय। कारण पक्ष मारून सत्तेत बसलेले दुसरे पक्ष मारतायत, आमदार फोडतात, नेते फोडतात, ते पक्ष मारण्यापेक्षा हा माणूस जगवण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, एवढंच नम्रतेने सांगावं असं वाटतं। त्यांनी जरूर राजकारण करावं, इतर सर्व करत राहावं। काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अगदी उशिरापर्यंत राज्यसभेच्या 5 जागा तर सत्ताधारी आघाडीला महायुतीला मिळतातच आहे, परंतु 6वी कशी मिळवता येईल यावर सुद्धा खल झाल्याचं कळतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका जागेसाठी 10 इच्छुक असल्याचं कळतंय। मात्र या सत्तेत बसलेल्यांपैकी एकही इच्छुक असा नाहीये का की ज्याला वाटतं अंतरवाली सराटीत जावं, या माणसाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत? एकालाही त्याचं भान नाहीये। मध्यरात्रीच्या उशिरापर्यंत तुम्ही जागू शकता, कशासाठी? एक खासदार जास्त कसा निवडून आणता येईल, विरोधी पक्षाचं नाक कसं कापता येईल, विरोधी पक्ष कसा मारता येईल याचा विचार केल्यापेक्षा हा माणूस मराठा योद्धा म्हणून ज्याचा सगळ्या महाराष्ट्रात गौरव होतोय, ज्याने आपला प्राणपणाला लावलेला, आजचा 5वा दिवस आहे यामिनी। याआधी 17 दिवस त्यांनी उपोषण केलं, त्याआधी सुद्धा गेले अनेक वर्ष ते उपोषण करतात आहे। त्यांचं प्राण वाचवणं हे सरकारचं पहिलं घटनात्मक कर्तव्य आहे, कारण प्रत्येक नागरिकाच्या जीविताची हमी देणारं आपलं संविधान आहे आणि त्या संविधानाचा भंग एक प्रकारे हे सरकार करतंय की काय असं वाटू लागलेलं आहे। आता 20 तारखेच्या विशेष अधिवेशनाचं त्यात जे काही येणार आहे त्याबद्दल काही चित्र स्पष्ट नाहीये। काही वेळापूर्वी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सांगत होते की मराठा समाजाला कुणबी म्हणून कसं ओबीसी कोट्यातून, एक ओबीसी नेता सांगतोय ना तुम्हाला, कशाला मग वेळ लावताय? विनाकारण समाजाच्या मनात, सर्वसामान्यांच्या मनात आणि केवळ मराठा समाजातील नाही तर ओबीसी आणि अन्य समाजातील समाज घटकांमधील जे खरोखरच अभ्यासू वृत्तीचे जाणकार आहेत त्यांच्या मनात सुद्धा या सरकारच्या एकंदरीतच या बाबतीतल्या धोरणाबद्दल एक खूपच संभ्रम निर्माण झालेला आहे। करतात काय आहे हे नेमकं, यावर त्यांनी विचार करावा। मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा पुढारी न्यूजचं कळकळीचं आव्हान आहे, कारण त्यांच्यावर जेव्हा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं होतं 1 सप्टेंबरच्या रात्री, पुढारी न्यूजचं पहिलं चॅनल होतं ज्यांनी लाठीमाराचा, तो पोलिसांच्या अमानुष लाठीमाराचा व्हिडिओ समोर आणला सकाळी 7 वाजता। यामिनी, मला वाटतं तुम्हीच त्यावेळी अँकरिंगला होता। जे आपण दाखवलं त्यानंतर चित्र बदललं, मंत्रालयात बसलेल्या सत्ताधाऱ्यांचेही डोळे उघडले, त्यांच्या लक्षात आलं की पोलिसांवर दगडफेक काही अपप्रवृत्तींनी केलाही असेल, मात्र मंडपात शांतपणे बसलेल्या महिलांवर, मुलांवर, आबालवृद्धांवर लाठीमार अमानुष झाला हे समोर आणलं ते पुढारी न्यूजनं। त्याच जाणीवेतून मला मनोज जरांगे पाटील यांना नम्रतेनं आवाहन करायचंय, तुम्ही लढायचंय, त्यासाठी बळ लागणारच आहे। जरी तुम्ही त्या मुलाखतीत म्हटलेलं तर त्यावेळी सुद्धा जे सांगितलं तेच आव्हान तुम्हाला असेल। तुम्ही असणं, तुम्ही बळानं उभं ठाकणं हे पुढची काही दशकं महाराष्ट्राला हवंय। सामान्य घरातून आलेला, शिवारातून आलेला आणि शहर गाजवणारा, महाराष्ट्राला पालथं घालत जागं करणारा तुमच्यासारख्या नेत्याची या महाराष्ट्राला गरज आहे। कृपया थोडंसं या बाबतीत तुमची जिद्दीला सलामच आहे आमचा, परंतु थोडंसं डॉक्टरांचं ऐका, औषधं घ्या, थोडंसं पाणी तरी घ्या तुम्ही,
जे काही दुष्परिणाम होतात ते सुद्धा काल आपण मांडलेले आहेत. हो. मला वाटतं काही वेळा ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातूनही दाखवू शकू की डॉक्टरांनी काय सांगितलं, डॉक्टरांचा सल्ला सुद्धा त्यांना काय तोही आपण मांडलेला आहे. तोही आज पुन्हा काल जागा केलेलं सरकारला आपण हे मला नम्रतेनं पुन्हा आवाहन नम्रतेनं पुन्हा लक्षात आणून द्यायचंय यामिनी. अगदी सर, तुम्ही असे जोडलेले राहा. ही दृश्य आपण दाखवतोय आंतरवाली सराटीमध्ये जो जनसमुदाय जमलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सभोवती, तो अक्षरशः हंबरडा फोडतोय, टाहो फोडतोय आणि रडून रडून एकच कळकळीची विनंती करतोय की मनोज जरांगे दादा तुम्ही पाणी घ्या, असं त्यांना आवाहन केलं जातंय.